जोडूया नाती, वाढवूया व्यवसाय, घडवूया समृद्ध समाज या घोषवाक्यासह प्रभाग 7 मध्ये लोकमंगल परिवाराची व्यावसायिक संवाद बैठक संपन्न झाली। जोडूया नाती, वाढवूया व्यवसाय, घडवूया समृद्ध समाज या घोषवाक्याने प्रभाग क्रमांक 7 मधील नवीपेठ व चौपाड परिसरातील विठ्ठल मंदिर येथे लोकमंगल परिवाराची व्यावसायिक संवाद बैठक उत्साहात पार पडली। लोकमंगल परिवाराचे संस्थापक अध्यक्ष तथा दक्षिण सोलापूरचे आमदार सुभाष देशमुख यांच्या प्रेरणेतून हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता। या बैठकीस लघु, मध्यम व मोठे उद्योजक, महिला उद्योजिका, व्यापारी व विविध क्षेत्रातील व्यावसायिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। या कार्यक्रमाची सुरुवात विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली। प्रमुख पाहुणे म्हणून बीना केम फार्मसीचे जितेश पटेल, नवीपेठ व्यापारी असोसिएशनचे सचिव विजय पोकाळे, लोकमंगल कोऑपरेटिव्ह बँकेचे संचालक निलेश पटेल आणि लोकमंगल पतसंस्थेच्या सल्लागार डॉक्टर अस्मिता भालवलकर यांच्या उपस्थितीत करण्यात आले। प्रास्ताविकात प्रवीण खरात आणि सरोजिनी निकम यांनी लोकमंगल परिवाराच्या कार्याचा आढावा घेतला। विश्वमंगल मराठी फाउंडेशनचे समन्वयक विजय पाटील यांनी उद्योग विभागाच्या योजनांची माहिती दिली। निलेश पटेल यांनी उद्योजकांना 25 दिवसात सुलभ कर्ज पुरवठ्याची ग्वाही दिली। रुपाली तळभंडारे यांनी कर्ज योजना आणि व्याज परताव्याची माहिती दिली। डॉक्टर अस्मिता भालवलकर यांनी महिला सन्मान योजना सांगितली। यावेळी ओबीसी महामंडळ योजनेअंतर्गत सतीश आमसिद्ध जंगलगी यांना 15 लाखांच्या कर्जाचा प्रतिकात्मक धनादेश देण्यात आला। बैठकीत उद्योजकांच्या अडचणींवर चर्चा करण्यात आली। लोकमंगल परिवाराच्या 3ही वित्तीय संस्थांमार्फत आर्थिक सहाय्य आणि मार्गदर्शन दिले जाईल असा विश्वास व्यक्त करण्यात आला। या कार्यक्रमास लोकमंगल बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश सिंह बायस यांचे मार्गदर्शन लाभले, तर सूत्रसंचालन प्रवीण खरात यांनी आणि आभार सरोजिनी निकम यांनी मानले। देशामध्ये विविध राज्यामध्ये आपले सोलापूरकर मराठी भाषिक व्यवसाय खूप मोठ्या प्रमाणात आहे, तर त्यांचा उपयोग करून आपण इथे मार्केट उपलब्ध करू शकतो। त्यासाठी एक संस्था असणं गरजेचं आहे। लोकमंगल नाव घेतलं असतं तर एक सीमित वाटलं असतं, एका व्यक्ती केंद्रित किंवा एक लोकमंगल सोलापूर जिल्ह्यापुरते असं वाटलं असतं। म्हणून एक जागतिक स्तरावरती एक व्यासपीठ असावं म्हणून आपण विश्वमंगल मराठी फाउंडेशन केलं। म्हणजे पहिला ही संकल्पना क्लिअर केली, विश्वमंगल नवीन काय आहे, तर एक जागतिक स्तरावर जाण्यासाठी आपण विश्वमंगल केलेला आहे। हा उपक्रम लोकमंगल बँकेने आयोजित केलेला आहे, अतिशय स्तुत्य आहे। आपण छोटे मोठे व्यापारी एकाच बँकेमध्ये जातो किंवा एकाच संस्थेत जातो, फायनान्सला जातो, सावकाराला जातो, परंतु बँकेच्या नियमाप्रमाणे जर आपण जर व्यवहार व्यवस्थित सुरळीत केले तर निश्चित आपल्याला व्यापार वाढीला ही चालना या लोकमंगल बँकेच्या माध्यमातून मिळेल। आज सुभाष देशमुख सरकार मंत्री म्हणून काय हरकत नाही, कारण त्याचे सरकार खात्यामध्ये काम करत असतात, सहकार मंत्री म्हणून काम केलेले। त्याचबरोबर आज एका विधानसभेमध्ये आज आमदार म्हणून कार्यरत असताना तुमच्या आमच्यासाठी लोकमंगलच्या बँकेच्या विविध योजना ज्या आता सर्वांनी सगळी माहिती आपल्यासमोर सादर केलेली आहे। इथे जमलेले प्रत्येक व्यापारी छोटा मोठा व्यवसाय करताना येणाऱ्या अडीअडचणीसाठी लोकमंगल बँक ही कायम आपल्या पाठीशी आहे। कोणाला कर्ज हवे असेल त्यांनी आपला नाव नंबर नोंद करा। 25 दिवसात आपल्या बँकेतून तुम्हाला लोन मंजूर करण्यात येईल। तुम्ही व्यवस्थित कागदपत्र तर मी तुम्हाला गाडी 25 दिवसात तुम्हाला लोन मंजूर करण्यात येईल। पण घेतलेले लोन तुम्ही व्यवसायासाठी वापरा, व्यवसायाचे नियोजन करा, हप्ते वेळेवर भरा। सर्वांना सर्व संस्थांचं ध्येय हेच असतं की काय आपण जे व्यापार करतो त्यातून नफा कमावणे हे प्राधान्याने करत असतात। आता लोकमंगलचं एक उद्दिष्ट आहे किंवा नफा मिळवणे हे प्राधान्य नाही आहे। समाजातील जे तळागाळातील लोक असतील, ज्या महिला असतील, ज्या काम करण्याची उमेद आहे, तर आर्थिक सहाय्य त्यांना मिळत नाही आहे, अशा लोकांसाठी आपलं काम करायचं आहे। अवंतीनगर शाखा ही सर्वात पहिली शाखा होती आणि अवंतीनगर शाखा आता 117 कोटी भांडवलाची शाखा म्हणून झालेली आहे। अत्यंत प्रगती लोकमंगल संस्थेनेच केली नाही तर सगळ्या लोकांची सुद्धा खूप मोठी प्रगती या सर्व माध्यमातून झालेली आहे। याच्यामध्ये अत्यंत वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या कर्जांची सुद्धा सोय आहे, की जी अत्यंत कमी व्याजदरामध्ये कर्ज उपलब्ध केली जातात। महिलांसाठी